मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळल्याची घटना घडली। ढिगाराखाली दबून 7 जणांचा मृत्यू झालाय। ढिगाराखाली दबून 6 बालकं आणि एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी तर केली गेली। भाजप नेते गिरीश महाजनांकडूनही घटनास्थळाची पाहणी केली गेली आहे। आणि या संदर्भात आपण ताजी माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, तुम्ही कुठे आहात? जर घटनास्थळी असाल तर तिथल्या प्रत्यक्षदर्शींशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आणि अजून तरी मलबा हटवण्यासाठी कोणी तिथे आलेला आहे की नाही? श्रद्धा, मुंबई शहरामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे। रिमझिम मुसळधार पाऊस होतोय। मात्र मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते आणि याच स्वप्ननगरीमध्ये स्वप्न घेऊन आलेल्या नागरिकांच्या स्वप्नांचा काही क्षणात चुराडा होतोय। अशीच घटना घडलेली आहे। सध्या मी घटनास्थळी आहे। मानखुर्दमध्ये अगदी पत्त्याची जी बिल्डिंग असते किंवा खेळण्यातलं जे घर असतं श्रद्धा, अगदी तशा प्रकारचं हे मानखुर्दमधलं 3 मजलीचं चाळीचं घर होतं। ते अगदी ढासळलेलं आहे, पत्त्यासारखं, खेळण्यातल्या घरासारखं। आणि यात दुर्दैवी घटना जी घडलेली आहे त्यामध्ये एकाच कुटुंबातली 5 बालकं आणि एक महिला मृत्युमुखी झालेली आहे। आपण जर माझ्या समोर पाहिलं तर जिथे ही घटना घडली आहे त्या घटनास्थळावर मी आहे। हा मातीचा ढिगारा पाहायला मिळतोय, लोखंडी रॉड आहेत आणि बाजूची जी इमारती म्हणजे ज्या चाळी आहेत, झोपडपट्टीवासी हा एरिया आहे। मात्र ते सुद्धा त्या भिंती जर आपण पाहिलं तर कधीही पडू शकतात श्रद्धा। इतकी भयानक वास्तव परिस्थिती या मानखुर्दमध्ये पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिका वर्षानुवर्ष नोटिसा देते, मात्र भयानक वास्तव काल जी ही दुर्घटना घडली 8:30च्या सुमारास, यामध्ये खेळता खेळता इतका जीव स्वस्थ झालाय का असा प्रश्न इथले नागरिक उपस्थित करतायत। 5 ते 6 मुलं खेळत होती आणि यामध्ये या मुलांचा मृत्यू झाला। एक महिला देखील, घरातली करती महिला होती, ती महिला देखील दुर्दैवाने या घटनेमध्ये मृत्युमुखी झालेली आहे। मात्र हा घरातला जो करता पुरुष होता तो चहा आणण्यासाठी आणि पाणी आणण्यासाठी घराच्या बाहेर गेला होता, म्हणून त्याचा जीव वाचलाय। चहाने ह्या पुरुषाचा जीव वाचला। मात्र खेळता खेळता आपल्या स्वप्नांचा भंग या मुंबईतल्या मानखुर्द परिसरामध्ये झालेलं पाहायला मिळतंय। हा जो ढिगारा आहे तो रात्रीच्या सुमारास हटवण्याचं काम सुरू होतं। डॉग स्क्वॉड होतं, अग्निशमन दलाचे जवान होते, मुंबईचे पोलीस होते आणि यातून बचाव कार्य देखील करण्यात आलेलं आहे। कारण या घरामध्ये एक बकरी देखील होती, तिचा जीव सुदैवाने वाचलेला आहे। मात्र 5 मुलं आणि एक महिला यामध्ये गेलेली आहे। सध्या माझ्यासोबत जो आहे, जेव्हा ही घटना घडली 8:30च्या सुमारास, त्यावेळी आवाज आला मोठा आणि घाबरलेले इथले जे नागरिक आहे ते ताबडतोब घराच्या बाहेर आले। इथली परिस्थिती जर पाहिली तर आपण समोर जो रस्ता दिसतोय इथे एकही गाडी, 4 व्हीलर सुद्धा येऊ शकत नाही, इतकं भयानक वास्तव ह्या मानखुर्दचं पाहायला मिळतंय। मात्र जेव्हा घटना घडली, घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी होते, नेमकी घटना घडली त्यावेळी कसा आवाज आला, काय घडलं, काय पाहिलं तुम्ही इथे? मैं वो साइड था, गली के साइड, एकदम आवाज आया धाम करके, हम लोग भाग के आए, देखा तो इधर पब्लिक रो रही थी। हम लोगों ने निकालना चालू करी, 1-1.5 घंटा लग गया पुलिस आने में, फिर भी बहुत टाइम लग गया। उन लोग को निकाले हम लोग, बकरी बकरा जो जितने भी थे, आदमी बच्चे जो मिले हम लोग को निकाले हम नहीं उसे। फिर अभी ऐसी की ऐसी पड़ा है, ये भी इसका भी कोई गारंटी नहीं है, ये भी रूम जीत सकता है। तुम्ही पाहिलं त्यावेळी भीती नाही वाटली का तुम्हाला? त्यांना वाचवावंच नाही वाटलं का? आवाज आया ना बहुत, कसा आवाज आला? एकदम जैसा कि कुछ गिरता है, बहुत ब्लास्ट होता है वैसा धाम करके। हम लोग उस साइड थे, हम लोग भाग के आए इधर, हम लोग देखे तो क्या हुआ, बोले रूम गिर गया है। एक नहीं 5-6 रूम एक साथ में गिरा है। अभी उसको कैसा हम लोग निकालेंगे, हाथ से पूरा पूरी रात हम लोग निकाले उसको। कितने लोग रहते थे घर में? कम से कम थे उसके पूरा फैमिली था, वो खाली एक मर्जी अकेला बाहर था। कुठे गेली ना तो माणूस? वो मानुस कहीं गया था काम से, वो आया का आके देख रहा तो पूरा हो गया। 1-2 दिन पहले लाके गिरा था, उसने कंप्लेंट भी किया था। कोणाला कंप्लेंट केलेली? वो रूम वाले को, रूम उसमें रहता भी था नारियल वाला, उसकी अच्छा हुआ 1 दिन पहले ही खाली कर दिया उसने। मग नारळवाल्याचा जीव वाचला हाँ आणि 5 ते 6 मुलं आणि महिला गेली याच्यात। हाँ, अजून किती लोक असू शकतात इथे? इसमें थे 5-6 जन थे, ये इसलिए रूम खाली करा दिया था। 1 दिन पहले ही रूम नारियल वाला बेचारा बच गया, अच्छा हुआ उसका किस्मत। इथे जी ही घरं आहेत त्यांची देखील भयानक वास्तव आपल्याला पाहायला मिळते। तडा गेलेला आहे भिंतींना। भीती नाही वाटत का इथे राहताना? नाही जीवाची भीती नाही, जीव महत्वाचा नाही का? नाही नाही। मग ही जी लोक राहत होती
काही कल्पना दिली होती का मुंबई महानगरपालिकेने यांना अगोदर? नहीं कुछ नहीं। ये एक दिन मेरे जीजा के ऊपर इधर से लादी गिरा, मैं नारियल उठा रहे थे ऊपर से। म्हणजे 2 दिवसापूर्वी हा. लादी पडली होती हाँ आणि घर खाली करत होते का त्या बाई? हाँ, वो उसने एक ही दिन पहले ही खाली किया भाई, उसकी किस्मत अच्छी थी। उसने एक दिन पहले ही खाली किया, नहीं तो वो भी जाता था। अजून कोण कोण राहत होते इथे? बकरी होती, अजून काही जनावरं होती का, माणसं होती का? मानुष थे 4-5 मानुष थे और बकरी जानवर थे उसके। हम लोग 2 जानवर को निकाले, अभी उसके अंदर क्या पता क्या कितना कितना है। हम लोग इस हाथ से कैसा हटा सकते हैं? तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात, जेव्हा घटना घडली ताबडतोब इथले पोलीस कर्मचारी, नगरसेवक आले का? नहीं हम लोग पब्लिक ही निकाले सब उसको, बाद में पुलिस कब आई है। म्हणजे तुम्ही स्वतः हाताने त्यांना बाहेर काढले? हाँ, काय नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस? ये घटना हुआ 9-9:30 बजे के टाइम। हम लोग आए, देखे उसको, हाथ से हम लोग सब पब्लिक पूरा निकाले उसको। मग आता तुम्ही देखील इथे राहतात आजूबाजूला, भीती नाही वाटत का? घरं खाली नाही करणार का? नहीं का जीव महत्वाचा नाही का तुम्हाला? ये आजू बाजू के घर खाली करा दिया हम लोग ने, फिर जो गिर रहे तो वो सब, वो लोग का भी आजू बाजू का एक रूम में 4-5 रूम एक साथ में गया है। एक रूम होता तो भी समझ में आता कि भाई एक आदमी गया है, फटाफट खाली कर ले। वो 1-1.5 घंटे के बाद बुलडोजर भी आया, बुलडोजर भी काम नहीं किया अभी तक। इथली परिस्थिती काय आहे घरांची? बहुत खराब। मग तुम्ही स्थानिक नगरसेवकांना तक्रार नाही करत का? नहीं, का कोई नहीं आया। तुम्ही तक्रार करत नाही का? घरं एवढी खराब झाली तिथली? नहीं, हम लोग गए नहीं, इतना क्या करेंगे, पहला इधर इंसान को बचाएगा कि उधर उन लोग के पास भागेगा। मग तुम्ही पहिल्या माणसांना वाचवलं। श्रद्धा, आपण पाहतोय हे प्रत्यक्षदर्शी होते। इथल्या ज्या मी बाजूला दाखवते, माझ्या बाजूची जी इमारत आहे पूर्ण भिंतीला तडे गेलेले पाहायला मिळतात। समोर जर पाहिलं तर जी 3 मजल्याची चाळ होती ती पट्ट्यासारखी कोसळलेली आहे आणि बाजूच्या जर इमारती पाहिल्या आपण, चाळीच आहेत त्या, मात्र त्या पाहिल्या तर भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले पाहायला मिळतात। इथे खरंच भयानक भीती आहे। इथले जे नागरिक आहेत जीव मुठीत धरून राहत आहेत। तक्रार कुणाला करणार? कारण कमवत्या कमी व्यक्ती असतात, पगार कमी असतो, कुठे जाणार असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। मात्र स्वतःचा जीव किती महत्वाचा आहे। मुंबई शहरामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिक येतात, इथे वास्तव्यास राहतात। खेता लहान मुलांचा जीव जातोय, कधी झाडं पडतायत उन्मळून, त्यात अनेकांचा जीव जातोय, मॅनहॉल मध्ये जीव जातोय। असं ह्या मुंबई शहरातलं भयानक वास्तव आहे। स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली माणसं अगदी काही क्षणात आपला जीव नाहीसा करतात। इतकं भयानक वास्तव ह्या मुंबई शहरामध्ये पाहायला मिळते। सध्या जर समोर पाहिलं तर रात्री 8:30-9च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। 12 वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे जवान असतील, एनडीआरएफची टीम असेल किंवा संबंधित विभाग प्रशासन असेल घटनास्थळी आलं, इथलं बचाव कार्य केलं, मात्र वेळेत पोहोचलं नसल्याचं देखील प्रत्यक्षदर्शी सांगतायत। स्वतः त्यांनी इथे जे नागरिक अडकले होते, रहिवासी होते, त्यांना बाहेर काढलं, मात्र दुर्दैवाने 5 ते 6 मुलं या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेली आहे। एक महिला गेलेली आहे आणि बरोबर आहे शिल्पा, ढिगारा तर लागलेला आहे, 7 जीव तर गेलेले आहेत। मात्र यापुढे आता असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय खबरदारी घेतली जाते ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। शिल्पा, ताजे अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।